नाशिक परिसरात झालेल्या दंगलीनंतर आज नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असून ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। शहरात पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलाय, तर 2 गटात झालेल्या दगडफेकीनंतर आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे। यात संपूर्ण नाशिकमधल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकच्या भद्रकाली परिसरात काल झालेल्या दंगलीनंतर आता तणावपूर्ण शांतता ही परिसरामध्ये सुरू आहे। खरं तर याच ठिकाणी जी दंगलीची सुरुवात होती ती याच ठिकाणून झालेली होती। 2 गटामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज शहरात जरी तणावपूर्ण शांतता असली तरी पोलिसांच्या वतीने देखील विशेष अशी खबरदारी घेण्यात येत आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात खरं तर पालकमंत्री दादा भुसे हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहे आणि योग्य त्या ज्या सूचना आहेत त्या पोलीस प्रशासनाला करणार आहे। काल खरं तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हा तणाव झालेला होता आणि हा तणाव जरी निवळला असला तरी आता शहरामध्ये मात्र पूर्णतः शांतता आहे। सगळ्या सीसीटीव्हीची जी तपासणी आहे ती पोलिसांकडून करण्यात येणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता या दंगलखोरांचा जो आहे तो शोध घेणार आहे। योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे एकूणच आजच्या बैठकीमध्ये आता पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडनं काय सूचना करण्यात येतात आणि पोलिसांकडनं कशी खबरदारी घेण्यात येते हे देखील पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।